नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 8:30-9 वाजलेत. कशा सर्व माहीत आहेत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. आपल्या वाडीतील हनुमान मंदिर तयार झाले आणि जीर्णोद्धार सोहळा सुरू आहे. तर काल तुम्ही बघितलं असेल, काल देवांना निद्रावस्थेत ठेवलं आणि त्याच्यानंतर रात्री मूर्ती जी होती आपली शृंगार मूर्ती, ती शृंगार मूर्ती आपण बसवले. त्याच्यामध्ये आज प्राणप्रतिष्ठा वगैरे होईल. तर शृंगार मूर्ती जी बसवली आपण, तेव्हा पूर्ण गावातील जे हे मुलं म्हणा, मोठ्या व्यक्ती म्हणा, सगळेजण आलेले आणि मग सर्वांच्या सहकार्याने ती मूर्ती प्रॉपर आसनावर आसनग्रस्त झाले आणि छान वाटते पूर्ण. तर कालचा जो काय माहोल होता तो पहिला बघून घ्या. रात्री ॲक्च्युली सर्व गाव एकत्र येऊन ती मूर्ती छान प्रकारे बसवले गेले. तर जी काय धमाल होती, जो काय उत्साह होता, जो काय आनंद होता, तो बघण्यासारखा होता. जय श्रीराम. लेफ्ट राइट करा, लेफ्ट राइट हा, लेफ्ट राइट करा, लेफ्ट राइट. हा लित्या, हे लित्या, हा लेफ्ट राइट याला येऊ दे बाबा. ये याला जायचं नाही भेटत आहे. तुझं फोन आला आहे ना, तुझं फोन आला हळू हा, दचके नका देऊ. थोडं जागा करून इथे जास्त जण या. अरे इकडे ह्या साईडला मोठ्या मोठ्यानं जा, जे आहेत पण जरा. कपडा अजून असेल तर द्या रे. कपडा आहे काय? कपडा अजून बली की जय, बली की जय. जय श्रीराम. हे गेला गेला, जाऊ दे. हे पाठीपुढे हो, पाठीपुढे. जय श्रीराम. पाठीपुढे हो, पाठीपुढे. जाऊ द्या सर, जाऊ द्या. वर घ्या, सरळ वर घ्या, सरळ वर घ्या, वर घे. शिडी लागेल, शिडी लागेल. वरच्यावर घ्या, वरच्यावर. हे उभी करा. हा चला, फायनली बजरंगबली विराजमान झालेत. उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. त्याच्यानंतर मग उद्या याच्यामध्ये जीवनकला चढवली जाईल. अशा प्रकारे मंडळी पूर्ण जल्लोषात शृंगार मूर्ती आसनावर बसवण्यात आले. आज शृंगार मूर्ती आणि पूजेची मूर्ती दोन्ही मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा होईल आणि बाकीचे जे काही कार्यक्रम आहेत ते कंटिन्यू राहतील. तर सर्व वाडी गावकी भावकी मिळून जेवणाचं अरेंजमेंट असते, नाश्त्याची अरेंजमेंट असते, ती सर्व करत असते. आज नाश्त्यामध्ये अननस शिरा आहे. मंदिर आपलं समोर आहे आणि यावरच इकडे जेवणाची तयारी चालली आहे. जेवणाची तयारी खास करून पुणे मंडळी बघते. पांढऱ्या इकडे आहेत, काशा जात्या आहे करा होतं ना. हो, नमस्कार. आहे करा आणि इकडे राजा म्हणतात आहेत. इकडे भाजी कटिंग चाललं आहे. हे झाली की नाही? हां, कोबीची कटिंग सुरू आहे. कोबी आज काय भाजी आहे रे? कोबीची आहे आणि स्पेशल चना मसाला. आणि संध्याकाळी काय? जिलेबी, गुलाबजाम. हां, सगळंच. ओके, संध्याकाळी मिक्स भाजी आहे ना, कुर्मा भाजी. असा आजचा बेत आहे खास.
तर गावाकडे कसं अर्धी माणसं तर इकडे करतात, लेडीज इकडे काही कांदा वगैरे कापतात. रात्रभर पण तयारी असते, कारण 1000-1500 लोकांचं जेवण असतं. ते जेवण सगळं मॅनेज करणं म्हणजे रात्रभर तयारी असते. रोजच्या रोज रात्री झोपायला आता 4 वाजता आहेत. झोपायचं 1-2 तास, लगेच उठायचं, असं सगळं चालू आहे. हां, नाश्त्यासाठी पायनॅपल शिरा आहे खास स्पेशल. हा बघा, हा शिरा बनवला आहे, पायनॅपल शिरा. काल पोहे होते, आज शिरा आहे. आणि या बाजूला इकडे काकी, चहावाली काकी, आज दूध घेऊन आहे. चहा बनवायची. हां, काकांना बनवायचे ना. ओके, चला. आणि आमची सूर्यका काकी, पुणेवाले, खास पुणेवाले, निकूची काकी. चला, आता जेवणाची पूर्ण तयारी करायची आहे. इकडे हेमंत काका आहेत, दिन्या पण आहे, इकडे आमचे ताते सगळेजण आहेत. आणि त्याबद्दल तिकडे मंदिरात पण तयारी चालली आहे. ये बाबू इकडे. बाबू इकडे काय बे? सीता हे कांदे कापते. हो, आमची परभा काकी, संध्या काकी, ही मजू काकी, आणि आमची मोठी आहे. आणि इकडे या वहिनी. या बाजूला मंदिरामध्ये पूजा अर्चा चालूच आहे. छान अशा रांगोळ्या वगैरे काढल्यात, या बाजूच्या काढल्यात. तिकडे ॲक्च्युली मेन गेटवरती चालू आहे, त्यानंतर दाखवतो. आणि या बाजूला आता आज प्राणप्रतिष्ठाचे ज्या काही विधी आहेत ते सुरू आहेत. आणि काल जी मूर्ती आपण रात्री बसवली तिकडे बजरंगबलींची शृंगार मूर्ती.
एक कलशारोहण कार्यक्रम झाला आहे जो मेन आपला जो घुमट आहे मूर्तीच्या वरती तिथे आता ध्वज आणि कलशारोहण झालेलं आहे. पोचलं का रे? हा हा नको नको हा असं लूज करा आणि हे करा. हा असं हा येऊ दे. हा येऊ दे येणार लागणार नाही पाणी मला वाटतं. हा अर्धा घे. कारण ते पाणी पास होत आहे. ते नवीन कपडा आहे ना. पाणी पास होणार दिसतंय. आलं रे मंदिर बर मूर्ती पर्यंत जात आहे काय? की जय बोल बजरंग बली की जय. चला उभे राहा फोटो काढतो. कलशारोहणाचा कार्यक्रम छान प्रकारे पार पडलाय. दोन्ही कळस आता मंदिराला लागलेत. अस्यामेव प्रतिष्ठते पूर्णाहुतिमुत्तमां ज्योतिः प्रत्युत्तये स यत्वाया पार्वती कामष्टमे सौमनषष्टमे अष्टमे श्रेयष्टमे वसष्टमे यशष्टमे भगष्टमे द्रविडञ्चमे यन्ताचमे धर्ताचमे श्रेवष्टमे दुतिष्टमे विश्वञ्चमे अष्टमे संविष्टमे ज्ञात्रञ्चमे सुष्टमे प्रसुष्टमे निधिरञ्चमे लयष्टमर्धञ्चमे ऋतञ्चमे यक्षञ्चमे नामयष्टमे जीवातुष्टमे दीर्घायुष्टमे निनमितञ्चमे भयञ्चमे श्रियञ्चमे श्रियञ्चमे सुषायमे सदिनञ्चमे कोमग्निवीड पुरोहितञ्जज्ञस्य देवरत्विजाम् होतारो रत्तदातमाम् ॐ विष्णोर्नमो वीर्याणि प्रवोचय्यः पार्थिवानि कुमेरजांसि योऽस्त्वायतितरं सदस्तं विचकर्माश्रेयोगायः ॐ माते पितृवृतां सुम्नमेतु मानस्तूर्यसदृशो योताः अभिनो वीरोर्भवति क्षमेत प्रियजाये बहिरुद्रप्रजाभिः ॐ द्वादिष्टया मदिष्टया भुवस्वसोपधारया इन्द्राय पातवे
सतः ओम काजमानो वनाक्वैन्यन्मात्रोर्जगन्नमः नमस्ते करे प्रमृषे नियर्तनङ्गद्दूर्य सद्दूर्य सन्नः भवः रसभोज्यं रक्तवर्णं क्लेशं पशुपतिमिन्द्रेशं गिरिराजं नमामि मूर्धभावधान स्वस्ति श्रीगणनायकं गणपं मोरेश्वरं श्रीतिलं वल्लाळं विनायकमहं चिन्तामणि सेवरं देण्यादेव्यजात्मजं वरदं विघ्नेश्वरं वरदं नमो राञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं सूर्य सावधान लक्ष्मी गौरी नन्दन गौरवर्णवदन शृङ्गारलम्बोदर सिन्दूराक्षित दिग्गजेन्द्रवदन पाणौ रुणन्नूपुरं कर्णौ लम्बविलम्ब गण्डविलसत् कण्ठे च मुक्तावली शुण्डादण्डविभूषितो गणपतिर्देयादनं मङ्गलं शुभमुहूर्त सावधान लक्ष्मी कौस्तुभपारिजातकसुरा हनुमन्गरिश्चन्द्रमा कामदुघातुरेश्वरगजो ब्रह्मादिदेवाङ्गना अश्वसप्तमुखो विषमहरिदनु शङ्खो मृदञ्जाम्बुदे रत्नानि चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात् सदा मङ्गलं यावद्विशेषतरङ्गान् वदन्ति जाह्नवी पुण्यतोया यावच्चाकाशमार्गे स्तपति दिनकरो भास्करो लोकपालः यावत् वज्रेन्द्रवीरस्फटिकमणिसदा वर्तते शृङ्गे तावत् त्वं पुत्रपौत्रे सदनुतो जीवशम्भो शङ्करदादरस्य रामस्य रावणजयाय च मूर्धस्य जित्वा निशाचरपुरीं पुनरागतस्य तन्मङ्गलं भवतु ते विजयाय कज्जलं सिन्धुपात्रे सुरधुरवरशाखा लेखनी पत्रमूर्वे शारदा सर्वकालं तदविदुणामीशवारन्नयामि मेखला शिवरामन वामनमूर्तये मितज्जगद्धाय निगमात्मने तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैव बलं तदेव लक्ष्मीपदे देवीर्भौ स्मरामि सुमूर्त सावधान. आता ते फुलं आहेत ते बाहेर नेऊन व्हायची मारुतीच्या सुमूर्त केलेला आहे. आता आरती होईल. आरती झाली की प्रार्थना होईल. आधी आशीर्वाद देऊन घ्यायचा. चंद्रादित्य विद्युदग्नि सदैव च त्वमेव सर्वज्योतिषि आर्तिक्यं प्रतिगृह्यताम्. कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता
थांबायचे, शांततेने थांबायचे, कुणी कुणाशी बोलायचं नाही. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान् शृण्वन्नोतिवेत्सिदसादनम् ओम यज्ञेन यज्ञमयेन देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हरागं महिमान् सयन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्यतायिने नमो वै श्रवणाय गुरुणे समे कामान् रामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं परमेश्वराज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तवर्यात् सार्वभौमस्सार्वाशान्तापरारात् पृथिवी समुद्रपर्यन्तायादेकराळिति तदाप्येष श्लोको विगीतोमृतपरिवेष्टारो भरतस्यावसनगृहे आवेक्ष्यतस्य कामप्रेद्विषे देवा सभासदैः. ओम मंजरी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात्. शिक्षामूर्ति हनुमते नमः. मंत्रपुष्पांजलि समर्पयामि. अथ प्रार्थना. सर्वांनी हात जोडा. महारुद्रावतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्णधारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला. तनु शिवशक्ती असे पूर्ण ज्याचे किती भाग्य वर्णो तया अंजनीचे. तिच्या भक्ती लागी असा जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला. गिळायास जाता तया भास्करासी तिथे राहुतो येऊनी त्याज पाशी. तया चंड किरणा मारिता तो पळाला. नमस्कार माझा तया मारुतीला. खरा ब्रह्मचारी मनाते विचारी म्हणून दया भेटला रावणारी. दया सागरू भक्तीने गौरवीला. नमस्कार माझा दया मारुतीला. सुमित्रा सुता लागली शक्ती जेव्हा धरी रूपाकार विक्राळ देवा. गिरी आणूनी शीघ्र तो रवीला. नमस्कार माझा दया मारुतीला. जगी भीमतो मारुती ब्रह्मचारी समस्ता पुढे तापसे निर्विकारी. नमो दावया गिरे मोक्ष बंधा. नमस्कार माझा तया हनुमंता. नमस्कार माझा तया हनुमंता. नमस्कार माझा तया हनुमंता. जय श्रीराम. बोल बजरंग जय. बजरंग बले की जय. चला, आजच्या दिवसाचा जो कार्यक्रम होता तो प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि कलशारोहण ते व्यवस्थितरित्या पार झालं आहे. तर आता आरती झालेली आहे आणि आता महाप्रसादाचा सर्वजण लाभ घेत आहे. तर आता सर्वांना जेवण वगैरे वाढायचं आहे. तर जाऊया आणि पंक्तीची जी काय तयारी आहे ती तयारी करूया. चला, सर्वांना जेवण वाढून झालं. आता आमची शेवटची पंगत आणि शेवटच्या पंक्तीमध्ये जे जेवले ते सगळे आता आम्हाला वाढत आहेत. तेव्हा काकी जेवण झालं ना तुझं? होय झालं ना. आमची रवीना काकी मंदिराच्या पाठच्या बाजूस मस्त मोठी अशी मळी आहे. तिकडे दरवर्षी हे जेवणाची सोय केलेली असते आणि इकडे नमन वगैरे इकडे वरती असतं. हां, नमन वगैरे इकडे वरती असतं. ही आमची गोरीताई. गोडी डाळ वाटते. हां, चला मंडळी, महाप्रसाद झाला आहे. फायनली घरी आलो आहे. तर आज 2 दिवसाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला. संध्याकाळी हरिपाठ आहे आणि कीर्तन आहे. तर आत्ता सध्या तरी आराम आहे. आणि उद्या आपल्या गावचं जे ग्रामदैवत आहे आई वाघजाई देवीचं जे मंदिर आहे, गेल्या वर्षी जीर्णोद्धार झाला, त्याचं वर्धापन दिन आहे. तर उद्या सगळेजण आम्ही गावाकडे असू आणि परत परवा दिवशी आपल्या हनुमान मंदिरामध्ये परत पूजा आहे. म्हणजे परवा दिवशी पूजा
महिलांचा हळदी कुंकू, बाकी थोडेसे सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री बहुरंगी नमन असा परवाचा प्रोग्राम आहे. अशी गावची सगळी नियोजनं सुरू आहेत. असो चला आता सध्या तरी घरी आलो आहे, तर तात्पुरत्या स्वरूपात आजचा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.